नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत करते तुमचं माझ्या स्टिचिंग बाय उज्ज्वला या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी ना रेडी ब्लाऊज किंवा आपण अर्धवट म्हणजे जे अस्तर वगैरे जॉईन केलं गेलं अशा ब्लाऊजला जर का कप्स टाकायचे असले तर मग कसे टाकायचे. आणि कधी कधी मेन फॅब्रिक पण खूप असं पातळ असतं ना, मग त्याला तर अस्तर लावावंच लागतं, नाहीतर कप्स दिसून उठतं मधून. तर मग त्या ब्लाऊजला आपण कसं टाकायचे कप्स, तर ते आज मी दाखवणार आहे. तर खूप सोपं आहे आणि कधी कधी राहूनही जातं. कस्टमरने सांगितलेलं असतं पण आपण विसरतो किंवा कस्टमरला नंतर आठवण येतं, तर त्यावेळी ही ट्रिक्सला म्हणजे आपल्याला फायद्यात पडते. तर हे बघा, रेडी करून घेतलं होतं मी पुढचं पूर्ण अस्तर वगैरे लावून. पुढची बाजू ब्लाऊजची बाजू पूर्ण रेडी करून घेतली होती, पुढची अस्तर वगैरे लावून. फक्त खालची पट्टी फोल्ड करायची बाकी होती. तर यावेळेस मी काय केलं, अस्तर घेतलं पण जरा एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे जे गड्याच्या खाली आपल्याला फोल्ड करता येईल. आणि सगळ्या बाजूनी कसं अर्धा पाऊण इंच थोडं एक्स्ट्रा घ्यायचं, कारण गोलाईमध्ये आपण कप्स टाकतो ना, त्याच्या गोलाईमध्ये अस्तर थोडं जास्त लागतं म्हणून. त्यानंतर शोल्डरपासून तर मध्यांतरपर्यंत मी जो पॉईंट टाकून घेतला ना, तो 8 इंचचा होता. कारण हे ब्लाऊज फक्त 11चं होतं रेडी म्हणून. तुम्ही जर का 13, 14 किंवा 15चं करत असाल तर 9.5चा पॉईंट घ्यायचा, तर बरोबर येतो. तर उंचीनुसारच हे पण ठरवायचं. त्याच्यानंतर हे बघा, मध्यांतर काढून घेतला मी कप्सचा आणि ब्लाऊजचाही. तर दोघंही पॉईंट बरोबर त्याच ठिकाणी यायला पाहिजे, याप्रमाणे मी जॉईन करून घेते. तुम्ही पाहिजे तर फक्त आपण सुईनेही पॅक करू शकता, सुई दोऱ्याने. पण शिलाई मारून घेतली तर मग अजून चांगलं, म्हणजे पॅक बसतं व्यवस्थित. तर जे आपली शिलाई टाकलेली असते ना, त्यालाच घेऊन असा मध्यांतर लाईन मारून घेतली ना, तर बरोबर त्याच्यावरती शिलाई आली. ही बघा, तर खूप सोपं आहे कप्स टाकणं म्हणजे. आणि जर का आपल्याला आता ब्लाऊज आपण घालतो आहे आणि कप्स टाकायचे असले तरी या प्रकारे तुम्ही टाकू शकता. फक्त एक्स्ट्रा फॅब्रिक पाहिजे कॉटनचं वगैरे. तर दोघंही साईडला मी सेम करून घेतले, शिलाई वगैरे मारून. सेम दोन्ही बाजूला त्याच प्रकारे आपण कप्स जॉईन करून घ्यायचे. तर खूप सोपी पद्धती. तुम्हालाही जर का अजूनपर्यंत तुम्ही टाकले नसतील किंवा पहिल्यांदा टाकत असाल कप्स, तर या प्रकारेही टाकू शकता. किंवा सेम हीच प्रोसेस जी आपण अस्तर लावायच्या आधी करतो ना, तर खालचं फक्त मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं शिलाया, आणि मग त्याला कप्स जॉईन करून असे सेम, आणि मग वरून अस्तर लावायचं. तर ती पद्धत सोपीची, ती दाखवेल मी नक्की. त्याच्यानंतर हे एक्स्ट्राचा कापडवरती मी फोल्ड करायसाठी ठेवला होता ना, तर मध्यांतर काढून घेतला कपड्याचा, कारण साईडला तर काही फिटिंगमध्ये जाणार होतं भरपूर. तिकडे नसला तरी चालेल, पण मध्यांतर व्यवस्थित घ्यायचा. त्याच्यानंतर दोन्ही साईडला मी सुई दोऱ्याने कप्स पॅक करून घेतले, कारण शिलाई टाकली तर मग वरती दिसते ती शिलाई म्हणून. त्यानंतर हे बघा, अर्धा इंच मी फोल्ड करून घेतलं वरून. आणि तुम्हाला जर का शिलाई वरती दिसू द्यायची नसेल, याची दिसत नाही कारण डार्क कलर होता याचा म्हणून. पण एखाद्या वेळेस काही म्हणजे दोऱ्याचा कलर आणि कपड्याचा कलर थोडासा डार्क लाईट असतो, तर तुम्ही हातशिलाईने ते वरती 5ची टिप टाकून हातशिलाई करून घेऊ शकता सेम. आणि चारही बाजूला मग मी असं हे करून दिलं. आणि मध्ये कसे आपण थोडा जास्त कपडा सोडला होता ना, तर एक एक छोटे छोटे टक्स मी कप्सच्या खाली घेऊन घेतले होते, म्हणजे कपडा आपला फुगलेला राहणार नाही आणि कप्सही व्यवस्थित बसतील. तर याप्रमाणे मग आपण कप्स जॉईन करून घेतले होते. मी खूप सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी तुम्हाला जर का काही वाटलं तर नक्की कमेंट्समध्ये टाका. आणि जर का समजलं असेल तरी कमेंट्स करा मला. तर मलाही छान वाटेल अजून पुढे छान छान असे ट्रिक्स घेऊन यायला किंवा काहीतरी नवीन शिकवायला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि मी फक्त ब्लाऊजच नाही तर वन पीस, छोट्या मुलींचे फ्रॉक्स, साडी कवर, क्लॉथ्स फोल्डर्स, तर असे बरेच वस्तू मी सेल पण करते. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता, स्टिचिंग बाय उज्ज्वला या चॅनलवरती. तर एकदा नक्की चेकआउट करा. आणि तुम्हालाही छान छान बॅग्स, फ्रॉक्स, वन पीस, घागरे बनवून घ्यायचे असले तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.
आणि तुम्हाला जर का माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंट्स करा छान छान. नसेल समजली तेही सांगा मला कमेंट्स करून. तर असे छान छान मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणत जाईल. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.